हॅलो फ्रेंड्स. नमस्कार सगळ्यांना. मी माझ्या आयुष्याची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला सगळ्यांचे कमेंट्स होत्या म्हणून त्याच्यावरती मी हे माझे ब्लॉग घेऊन आलेले आहे. माझा जन्म हा करमाळा तालुक्यातील एका छोट्या गावामध्ये झाला. लहानाची मोठी मी तिथंच झाले. पहिली ते 7वी पर्यंत माझं शिक्षण मराठी शाळेतच झालं आणि तिथून पुढं 7वी नंतर आमच्या इकडं पहिले लवकर लग्न करण्याची प्रथा होती. माझं 7वी मध्येच स्थळ शोधायला चालू केली. तर माझं 7वीचे पेपर झाले की माझं लग्न झालं आणि लग्न माझं झालं ते माझ्या चुलत आत्याच्या दिराच्या मुलालाच मला दिलं होतं. परंतु ते लोक चांगली नव्हते हे सगळ्यांना माहिती होतं. माझ्या आत्याला यांना तर त्यांनी सांगितलं होतं की तुझी मुलगी, माझी आत्या बोलत होती वडिलांना माझ्या, तुझी मुलगी देऊ नको तिथं, ते लोक चांगले नाहीयेत, एका गावात राहत नाहीत टिकून, या गावाला त्या गावाला फिरतात. तरी माझ्या आईला आणि त्यांना असं वाटलं की ह्यांची भावकी असल्यामुळं ते आता तसं बोलतीये म्हणून माझं लग्न तिथं ठरवलं गेलं. लग्न झालं माझं 2007 मध्ये. त्यावेळेस मी 7वीला होते. लग्न एवढं छोटस केलं की म्हणजे लग्न बिग्न जमवायला सगळे बसले होते. परंतु माझी सासू, जी होणारी सासू होती, तिचं म्हणणं अजिबात नव्हतं की लग्न व्हावं म्हणून. ती माणसाच्या बैठकीमधून उठून साईडला जायची, हे करायची. तरी आमचे आई वडील माझे म्हणले की सासूचं काय करायचंय, पोरग तर चांगले. आणि माझे मिस्टर होते ते दिसायलाही वगैरे चांगले होते जरा माझ्यापेक्षा. आणि त्यांना 2.5 एकर जमीन होती. गावावर घर नव्हतं. हे त्यांनी स्पष्ट स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला काहीच नाहीये, आम्ही असंच आहे, मुलाचं शिक्षण वगैरे नाहीये, 5वी फेल आहे तो. आणि तरीही माझ्या आई वडिलांनी मला तिथं द्यायचा निर्णय घेतला. आमच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती, माझ्या आई बापाच्या घरची एवढं चांगलं नव्हतं. मग त्यांच्या घरी पण फक्त जमीन होती हेच माहित होतं आणि ते परगावाला वाट्याने शेती वगैरे करतात असं त्यांनी सांगितलं होतं. पण तसं काही नव्हतं, ते तिथं सालानी काम करत होते. आणि लग्न हे ठरवलं. लग्न ठरवताना माझा मामा पण नव्हता साखरपुड्याला. सुपारी हे फोडलं. त्यांच्याकडे साडी सुद्धा नव्हती मला साखरपुड्यामध्ये द्यायला. तरीही म्हणजे त्यावेळेस एवढं काही नव्हतं, तरीही केलं तसंच. आणि लग्न ठरलं त्याच दिवशी गेले करमाळ्याला, तारीख वगैरे काढली. तारीख काढली आणि तारीख एका महिन्यावरचीच काढली होती. आणि ती तारीख म्हणजे आषाढ महिना होता आणि त्यावेळेस आषाढ महिन्यात लग्न होत नव्हती असं लोक म्हणतात. त्यांनी काढीवतीत काढली. तो ब्राह्मण म्हणला मुलीचं नाव वगैरे चेंज करावं लागेल. तर नाव चेंज करून आमचं लग्न जमत नव्हतं तरी जमवलं गेलं. आणि लग्न वगैरे ठरलं, सगळी तयारी हे झाली. परंतु लग्न म्हणजे काय असतं, लग्न झाल्यावर पुढे जाऊन काय करायचं असतं याचं जनरल नॉलेज आम्हाला दोघांनाही नव्हतं. कारण माझे मिस्टर पण माझ्या जन्मतारखेचे, म्हणजे आम्ही दोघं एकाच वयाचे होतो. आणि त्याची जन्मतारीख बघितली नाही, माझी जन्मतारीख बघितली नाही किंवा काही असं बघितलं नाही. त्यांनी खूप घाईघाईमध्ये हा डिसिजन घेतला. परंतु हा डिसिजन मला खूप भारी पडला. कारण त्या मुलाला अजिबात वळण नव्हतं. तो दारू प्यायचा, तंबाखू खायचा. ह्या गोष्टी माझ्या आई बापाला माहित नव्हत्या त्यावेळेस. लग्न करायचं ठरवलं. लग्न त्यांच्या गावावर ठरवलं होतं, नवरदेवाच्या घरी. तर त्यावेळेस त्यांनी मला 200-200 रुपयाच्या साड्या वगैरे घेतल्या, काही बस्ता बिस्ता बांधला, सोनं बिनं काहीतरी थोडंफार घेतलं होतं मला. तर 1 महिन्यानंतर आमचं लग्न आमच्या गावाला झालं, म्हणजे माझ्या सासरी झालं. तिथं लग्नाला एवढा एवढा फक्त छोटासा मंडप, नवरा नवरी उभा राहतील तेवढाच मंडप दिला होता. आणि लग्नात जेवण काय बनवायचं तर शिरा बनवला होता डालड्याचा, की अख्खे वराडी लोकांनी फक्त 2-2 घास खाल्ले. तो शिरा पूर्ण टाळ्याला चिकटून बसायचा असा शिरा बनवला होता. आणि लग्नाला ऍटलिस्ट ब्राह्मण सुद्धा भेटला नव्हता त्यावेळेस. ब्राह्मण असतो ना जो मंगलाक्षिता म्हणायला, तर एक मराठ्याचा माणूस बोलवला आणि त्याला उभा केलं होतं. त्याने मंगलाक्षिता बोलला आणि आमचं लग्न तिथं पार पडलं. 2007 मध्ये लग्न झालं आमचं. आणि तिथून पुढचा जो प्रवास आहे तो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन. लग्नापर्यंतचा हा ब्लॉग मी तुम्हाला आता सांगितला आहे, तर कंटिन्यू करा. थँक्यू.